श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये चातुर्मासाविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत. चातुर्मास हा कधी सुरू होणार आहे, चातुर्मास हा कधी संपणार आहे, आपल्याला कोणकोणती व्रत वैकल्य करायचे आहेत, सेवा आपल्याला कोणती करायची आहे, सेवा ही आपल्याला का करायची आहे, चातुर्मास म्हणजे नक्की काय, चातुर्मासाचा हा कालावधी किती असतो, तर आपल्याला या कालावधीमध्ये भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये येणारे ज्या सर्व संकट आहेत, जी अडचणी आहेत, तर त्या दूर होतात. त्यासाठी आपल्याला या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची जेवढी शक्य होईल, जेवढी आपल्याला करणं शक्य आहे, तेवढी सेवा ही ते आपण करायची आहे. तर चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून होते. चातुर्मासाचा कालावधी हा एकूण 4 महिन्यांचा कालावधी असतो. चातुर्मास हा देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत हा असतो. विष्णू पुराणानुसार या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे 4 महिने शयनमुद्रेमध्ये जातात. या शयनमुद्रेमध्ये गेलेल्या कालावधीमध्ये असुरांची शक्ती आहे ती प्रबळशाली होते. म्हणूनच आपण या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे आपण सेवा, व्रत वैकल्य आहेत ही आपल्याला करायची असतात. त्याचबरोबर काही नियमधर्म आहेत हेही आपल्याला पाळायचे असतात. आपल्या हातून काही चुका आहेत ते आपल्याला होऊन द्यायच्या नसतात. तर आपल्याला कोणकोणते सेवा करायचे आहेत, कोणकोणते उपाय करायचे आहेत याची माहिती आहे आता आपण पाहूया. हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यावर्षी चातुर्मासाचा प्रारंभ हा 26 जुलै 2026 वार रविवार देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. तो चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देव उठणी प्रबोधनी एकादशीपर्यंत असतो. या काळात जप, तप, व्रत, वैकल्य, सात्विक आहार, इतर काही नियमांचे पालन केले जाते. हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे मुंज, पवित्र संस्कार, विवाह, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत. या चातुर्मासामध्ये घरातील प्रत्येक स्त्रीने ही शुभकार्य आहेत ही केली पाहिजेत दररोज. ती म्हणजे दररोज देवपूजा करणे, देवासमोर आहे तो आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा जर नाही लावून आपल्याला शक्य झालं तर आपण साध्या तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद आहे ती टाकायची आहे. याने लक्ष्मी प्राप्ती आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आहे तोही प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर किंवा आपल्या अंगणामध्ये आपल्याला गोपद्म आहेत ही काढायची आहेत. गोपद्म हे एक व्रत असतं, हे या चातुर्मासामध्ये आहे ते केलं जातं. तर याची सविस्तर माहिती आहे ती आपण नंतर एक व्हिडिओ आहे तो याच्यावरती करूया आणि सविस्तर माहिती आहे ती याच्याबद्दल आहे ती पाहूया. पण तेही व्रत आहे तेही केलं जातं. त्याचबरोबर दररोज तुळशीसमोर आहे ते हळदीने स्वस्तिक काढून त्याची पूजा आहे ती केली जाते. याने घरात सुख, शांती, समृद्धी लाभते. तसेच या चातुर्मासामध्ये आपण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जेवढं काही दान करणं शक्य आहे तेवढं आपण गरजू व्यक्तींना नक्कीच दान आहे ते करावं. अनंत पुण्यप्राप्ती आहे ती होत, त्यांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो. तसेच या चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज नित्यनेमाने भगवान विष्णूंची कोणती सेवा आहे ती करायची आहे ते आता आपण माहिती पाहूया. तर आपल्याला दररोज पुरुष सूक्त आहे ते एक वेळा आहे ते म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र आहे याचं पठणही आपल्याला एक वेळेस करायचं आहे. गीतेचा 15वा अध्याय आहे हाही आपल्याला एक वेळेस बोलायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आहे याचं पठण आहे तेही आपल्याला एकदा करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम याचं पठण आहे ते आपण करू शकता किंवा तुम्ही ते श्रवण जरी केलं तरीही चालेल. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप आहे तोही आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे. ते चातुर्मासात धार्मिक स्थळांना भेट देणे, त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे ज्यांना शक्य असेल तर त्यांनी जरूर आहे ते करावे. चातुर्मासात सात्विक अन्न आहे ते ग्रहण करावे, तामसिक अन्न आहे हे टाळावे. तर काही लोक दिवसातून एकदा जेवण करतात, तर काही जण या दिवसामध्ये पालेभाज्या, दही हे सेवन करण्याचं टाळतात. असे बऱ्याच प्रकारचे नियम आहेत हे चातुर्मासामध्ये आहे ते पाळले जातात. तसेच या चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज एक तुळशीपत्र आहे ते भगवान विष्णूंना आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे. दररोज नैवेद्य आहे तोही आपल्याला त्यांना अर्पण आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर शालिग्राम जर असेल तर त्याची पूजा आहे ते आपण नित्यनियमाने आहे ती करायची आहे. तसेच या चातुर्मासामध्ये सत्यनारायणाची पूजा आपल्याला जेवढ्या वेळा करणं शक्य आहे तेवढ्या वेळा आहे ते आपण करायचं आहे. याने आपल्या आर्थिक अडचणी आहेत ह्या दूर होतात. आपल्या जीवनामध्ये येणारी जी अडचणी आहेत, ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्या सर्व काही दूर होतात. आपल्या इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात.
त्यामुळे या चातुर्मासामध्ये आपल्याला जेवढी जास्त सेवा भगवान विष्णूंची करणं शक्य आहे तेवढी आपण सेवा करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.